नमस्कार. खास बातमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजचा विषय आहे तो आहे MSEB. हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अगदी झोपडी असो किंवा महाल, इथे वीज नसेल तर अर्धा तासही आपण बेचैन होतो. ही अत्यंत गरजवंत गोष्ट आज आपल्यात झाली आहे. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर वीज ही सुद्धा एक जीवनावश्यक वस्तू आता हळूहळू व्हायला लागली आहे. परंतु ही वीज ज्यावेळेस जाते त्यावेळेस आपली परिस्थिती ही अतिशय दयनीय होऊन जाते असं म्हणायलाही हरकत नाही. इतकी तिची आपल्याला सवय झालेली आहे. आणि या विजेच्या संदर्भात अनेक गोष्टी आहेत. भारनियमन म्हणजे काय, आपण लाईट बिल कसं भरायचं, आपली लाईट केव्हा तोडली जाईल, आपण लाईट बिल भरायचं का नाही याची वृत्ती आपल्यामध्ये आहे का नाही, अशा अनेक गोष्टी आणि असंख्य गोष्टी आपल्या समोर असतात. अशा असंख्य गोष्टी आपल्या समोर असतात. या सगळ्याशी जे संबंधित आहेत ते आहेत आपल्या औरंगाबाद आणि जालना परिमंडळाचे चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. या सर्वांशी संबंधित आहेत आपल्या जालना आणि औरंगाबाद परिमंडळाचे SL गणेशकर सर. यांच्याबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या या स्टुडिओमध्ये स्वागत आहे सर. आभारी आहोत. सर, पहिल्यांदा मला तुमचं अभिनंदन याच्यासाठी करायचंय की महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये, पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद आणि जालना तुम्ही वसुलीत टॉपवर आणलं. तर हे सगळं अवघड काम साध्य करण्यामागे तुमचं हे जे, आणि मुख्य म्हणजे एकाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये हे सगळ्यात जास्त महत्वाचे की जे वर्षानुवर्ष होऊ शकलं नाही ते एका वर्षामध्ये घडलं. ह्या मागे काय चमत्कार होता? मी प्रथमतः आपलं सर्वांचं म्हणजे MCN चॅनलचा आभार व्यक्त करतो की मला आपण इथं बोलवलं. आज महाराष्ट्रातल्या 2 जिल्हे आपले जे जालना आणि औरंगाबाद पहिल्या 5 मध्ये आले, याचं कारण होतं की आम्ही जे वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट हा जो मुद्दा मॅनेजमेंटचा आहे की मी स्वतः व माझे अधीक्षक अभियंते म्हणजे या विक्रमी वसुलीमध्ये विशेष म्हणजे मुवमेंट अशी केली की आम्ही ऑफिसमध्ये न बसता माझे सर्व अधिकारी कर्मचारी साईटवर जाऊन प्रत्येक भागामध्ये की जिथं पूर्वी कधी म्हणजे आमचे कर्मचाऱ्यांनी अटेंड केले नाही अशा भागामध्ये जाऊन वसुली करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तिथे गेल्यानंतर कर्मचारी आणि अभियंते यांच्याबरोबरची यादीची चर्चा करून त्याचे फोटो आम्ही व्हॉट्सअपवर शेअर केले. आणि ते फोटो सगळीकडे म्हणजे माझ्या दोन्ही जिल्ह्यामध्ये ज्यावेळी शेअर व्हायचे त्यावेळी प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये माझ्या असं स्फुरण आलं की माझा मुख्य अभियंता म्हणजे साईटवर येतोय डिस्कनेक्शनसाठी, तर मला काहीतरी केलं पाहिजे. या काम करण्याची जी प्रवृत्ती आहे इतकी सकारात्मक झाली आणि त्यामुळे हे आपण एवढं मोठं यश मिळवू शकलो. सर, यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा असतो की स्थानिक राजकारणाचा किंवा लोकांच्या मानसिकतेचा. मुळात ही मानसिकता स्थानिक राजकारणामधनं थोडीशी डेव्हलप झालेली असते. तर याचा काही अडथळा, ह्याच्यामध्ये काही अनुभव एखादा तुमचा याच्यामधला? विशेष काही राजकारणाचा मला काही त्रास झाला नाही, कारण मी माझी भूमिका समजावून सांगितली होती की आपल्याला जर ही महावितरण ही कंपनी सर्वसामान्य जनतेची आहे आणि सर्वसामान्य जनतेला जर चांगल्या पद्धतीचा वीज पुरवठा द्यायचा असेल तर महावितरण कंपनी देऊ शकते. कारण औरंगाबादला GTLचा एक अनुभव होताच आणि त्यातून जर मग महावितरण सावरायचे असेल तर फक्त आमचं एवढंच म्हणणं होतं, वापरलेल्या विजेचं बिल वसूल करण्यासाठी आम्हाला कोणीही विरोध करू नका. जर काही बिल दुरुस्ती असेल, चुकीचं बिल असेल तर ते आम्ही वेळोवेळी दुरुस्त करू आणि आम्ही सहकार्य करू. आणि आमचा एक त्यातून आम्ही असं सांगितलं की खरं म्हणजे ग्राहकाची जबाबदारी आहे की वीज बिल भरणं. ज्यावेळी आपण कर्तव्य आणि हक्क ज्यावेळी म्हणजे याचा विचार करतो त्यावेळी महावितरण कंपनी जर कर्तव्य पार पडत असेल तर ग्राहकांनी सुद्धा हक्काबरोबर त्यांचं कर्तव्य पार पडणं गरजेचं होतं. आणि बऱ्याच ग्राहकांचा आमचं हा जो सुसंवाद होता, ग्राहकाच्या सुसंवादामधून एक चांगल्या पद्धतीचं सहकार्य मिळालं. आणि विशेष सांगायचं म्हणजे आतापर्यंतचे काही ज्या मॅन हँडलिंग वगैरे केसेस व्हायच्या त्या मानाने खूप रेअर केस या मार्चमध्ये म्हणजे अशा पद्धतीने घडून आली. तुम्ही खरं तर नशीबवान होता कारण या दरम्यान इलेक्शन्स नाही आले. त्याचा एक मोठा तुम्हाला एक ऍडव्हान्टेज मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु आपल्या परिमंडळामध्ये अनेक मोठे थकबाकीदार आहेत. ज्या वेळेस या मोठ्या थकबाकीदाराचा प्रश्न समोर येतो
त्यावेळेस पहिला आरोप होतो की या थकबाकीदारांना अभय दिलं जातं आणि लहान थकबाकीदारांकडे किंवा ज्यांचे 2 महिन्याचे 3 महिन्याचे थकलंय अशांची वीज परस्पर कट केली जाते. नुकतंच जे उदाहरण घडलं ते आपलं प्रोझोनचं उदाहरण होतं. तर तुम्ही काय म्हणाल की हा आरोप नेहमी का होतो, नेहमी या आरोपाला सामोरं का जावं लागतं वीज मंडळाला? खरं म्हणजे महावितरण कंपनीच्या दृष्टीने कोणी मोठा कोणी छोटा नाहीये. तो पहिला आमचा ग्राहक हे दैवत आहे आणि त्या ग्राहकासाठीच आम्ही काम करीत असतो. आणि काही आरोप आमच्यावर होतात की मोठे थकबाकीदारांना जाणून बुजून अभय दिलं जातं आणि छोट्या थकबाकीदारावर डिस्कनेक्शनची कारवाई केली जाते. खरं म्हणजे मला यामध्ये सांगू इच्छितो की महावितरण कंपनीला 30 तारखेला ज्या कंपनीकडून आम्ही वीज खरेदी करतो किंवा जेनको कंपनी असेल किंवा अदानी ग्रुप वगैरे असेल यांना आम्हाला लाईट बिल त्यांचं विजेचं बिल आम्हाला अदा करावं लागतं 30 तारखेला. परंतु या महिन्यातल्या दिलेल्या विजेच्या बिलाचं बिल जनरेशन रिडिंग करून हे करण्यासाठी परत 1 महिन्याचा कालावधी जातो. म्हणजे हा जो स्टॉप गॅप आहे खरं म्हणजे ग्राहकाकडून आम्हाला 2 महिन्यानंतर ते बिल मिळतं. त्यामध्ये माझं तर असं ग्राहकाला म्हणजे विनंती असेल की एकमेव महावितरण कंपनी आहे की जी अगोदर पुरवठा करते आणि नंतर वीज बिल मागते. उदाहरणार्थ तुम्ही जर पाहिलं रेल्वेमध्ये प्रवास करायचा असेल तर अगोदर तिकीट काढावं लागतं, मोबाईल वापरायचा असेल तर अगोदर रिचार्ज मारावं लागतं, भाजी घ्यायची म्हटलं तर अगोदर तुम्हाला पैसे द्यावे लागतात किंवा किराणा माल घ्यायचा म्हटलं तरी तुम्हाला अगोदर पैसे मिळतात. पण महावितरण कंपनी अशी आहे की 1 महिना तुम्हाला लाईट बिल वापरू देते आणि मग पैशाची मागणी करते. त्यामुळं खरं म्हणजे डिस्कनेक्शन हा महावितरणचा मुळात धंदा नाहीच आहे. की महावितरणचं काम आहे की सेवा देणं, कनेक्शन देणं, वीज चोरी पकडणं, पैसे स्वतःहून भरणं हे ग्राहकाचं कर्तव्य असायला पाहिजे आणि ती मानसिकता आपल्याला बदलायला पाहिजे. दुसरा विषय तुम्ही काढला की प्रोझोन मॉलचं म्हणजे बिल थकीत नाही त्याच्यावर आपण 126 अंतर्गत म्हणजे इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 कलम 126 अंतर्गत आपण तिथं कारवाई केलेली होती. आणि ती कारवाई त्या कारवाईचा एक भाग म्हणजे असा आहे की त्याच्यामध्ये हिअरिंग घ्यावं लागतं. आपण जी काही दिलेली असेसमेंट आहे त्याचं हिअरिंग घ्यावं लागतं आणि मग फायनल असेसमेंट दिल्यानंतर त्यांनी ते पेमेंट करायचं असतं. आणि याचे पूर्ण अधिकार उच्च दाब ग्राहकासाठी अधीक्षक अभियंता आहेत आणि ते मला वाटतं हिअरिंगही झालेलं आहे आणि नजीकच्या काळामध्ये त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी पण जनरल ग्राहकात इतकाच आपण तगादा लावणार आहोत. पण हे एवढं बिल साचेपर्यंत म्हणजे कोट्यांशी बिल एखाद्या आस्थापनाकडे पेंडिंग असतं, एवढं होईपर्यंत हे ह्या टोकाला ह्या गोष्टी का जातात? म्हणजे हा एक सर्वसामान्य ग्राहकाच्या मनातला विचार आहे की या टोकापर्यंत ही गोष्ट जाते. आता थोडक्यात प्रोझोनचं बोललो किंवा इतरही अनेक काही कारखानदार असतात, मोठ्या आस्थापना असतात की त्यांची बिल 50 लाखापासून कोट्यापर्यंत थकलेली असतात. ही गोष्ट इथपर्यंत का या थराला का? आता विशेष सांगायचं ह्याच्यामध्ये म्हणजे मला महापालिकेचं उदाहरण सांगता येईल की ज्यांच्याकडे नोव्हेंबर 14 पासून जोपर्यंत आम्ही वीज पुरवठा डिस्कनेक्ट केला म्हणजे डिसेंबर 16 पर्यंत 25 कोटी 72 लाख रुपये थकबाकी होती. 2 वर्षे जी एखादी आस्थापना वीज बिल भरू शकत नाहीत, महापालिकेच्या अडचणी असू शकतील, परंतु महावितरणला पैसा आला नाही म्हणून आम्ही तो 4 ते 5 दिवस वीज पुरवठा बंद करण्यात आला. परंतु त्यानंतर मग आमच्या माननीय ऑनररी हायकोर्टाच्या आदेशानुसार आपल्याला वीज पुरवठा चालू करावा लागला. आता दरवेळी आम्ही 15 दिवसांची नोटीस दिल्यानंतर वीज बिल करणं त्या आस्थापनेकडून अपेक्षित असतं. परंतु काही ग्राहकांना मग आता उदाहरणार्थ जे शासकीय ग्राहक आहेत यांना काही निधी यायचा असतो, निधी कुठल्या तरी खात्यातून वर्ग व्हायचा असतो, त्यामुळे थोडंसं थांबावं लागतं आणि मग अशा प्रकारचं थकबाकीचं प्रमाण वाढत जातं. परंतु आता आम्ही यावेळी असं ठरवलेलं आहे की सुरुवातीपासूनच त्याच्यावर कारवाई करत राहणे की जेणेकरून थकबाकीचा डोंगर साठवू नये याची काळजी महावितरण कंपनीतर्फे घेण्यात येणार आहे. सध्या हा डोंगर किती कोटींचा आहे महावितरणचा थकबाकीचा? आता साधारणतः आपल्या औरंगाबाद शहरावर जर आपले रेसिडेन्शियल आणि कमर्शियल ग्राहकाकडे म्हटलं तर जवळजवळ अजूनही 110 कोटीची थकबाकी प्रलंबित आहे.
आणि महापालिकेकडे आपली स्ट्रीट लाईटची 27 कोटीची थकबाकी प्रलंबित आहे. पाणी पुरवठ्याचं जवळजवळ त्यांनी नॉर्मल त्याच्यामध्ये जरी आणलं असलं तरी ही स्ट्रीट लाईटची एक मोठी थकबाकी आहे. आणि ही घरगुती ग्राहकांची 110 कोटी, जेणेकरून आपल्या दोन्ही जिल्ह्यातली जर म्हटलं तर अजूनही आपण जवळ 210 ते 15 कोटीपर्यंत आपली थकबाकी अजून प्रलंबित आणि आहे. याच्यामधले सर असे मोठे मोठे थकबाकीदार असे यांचं प्रमाण किती आहे? म्हणजे घरगुती किंवा छोटे व्यावसायिक ठीक आहे, परंतु मोठे जे थकबाकीदार असतील, मोठे थकबाकीदार शक्यतो आम्ही या मार्चमध्ये बऱ्याच प्रमाणात म्हणजे तोडण्यात आलेले आहेत किंवा वसुली करण्यात आलेली आहेत. आता फक्त मार्चचे आमचं बिलिंग झाल्यानंतर त्याच्यावर एक रिव्ह्यू घेऊन अजून त्यातलं म्हणजे पिक्चर क्लिअर होईल. त्याच्यावर एक अजून जो सर्वसामान्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो भार नियमनाचा. म्हणजे बऱ्याच वेळेस तक्रार अशी होते की आम्ही नियमित बिल भरतो, परंतु आम्हालाही 3 तासाचं 3.5 तासाचं किंवा 1-2 तासाचं का होईना आपण भार नियमन सहन करावं लागतं. नेमके हे भार नियमनाचे निकष कशा पद्धतीनं वीज मंडळ ठरवतं किंवा महावितरण कंपनी ठरवते, आणि ज्यांनी नियमित ग्राहकांना याचा त्रास होऊ नये यासाठी तुमच्याकडनं काय उपाययोजना केल्या? खरं म्हणजे आपण मॅडम हा खूप चांगला प्रश्न आहे आपला. याच्यावर मला खूप छानसं बोलायला आवडेल की याचं कारण असं आहे की जे ग्राहक स्वतःहून लाईट बिल भरतात, ज्या भागामध्ये वीज चोरी होत नाही त्या आपण ते फिडर निहाय भार नियमन करत आहोत. फिडर नियमन म्हणजे ते आपण जवळजवळ 9 ग्रुप केलेले आहेत. म्हणजे फिडर ABCDEF G1 G2 G3 असे 9 ग्रुप केलेले आहेत. त्या 9 ग्रुपमध्ये असं आहे की साधारणतः D ग्रुप पर्यंत आपण भार नियमन करत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये आपलं डिस्ट्रीब्युशन लॉस जो आहे DCL म्हणजे 18% पर्यंत जर असेल तर डिस्ट्रीब्युशन लॉस म्हणजे काय, त्या एरियात फिडरचं लॉसेस आणि तिथं होणारं कलेक्शन याच्या पर्सेंटेज म्हणून येणारा जो लॉस आहे तो डिस्ट्रीब्युशन कलेक्शन लॉस. तर ज्या फिडरचा 18% आहे तो A ग्रुपमध्ये कव्हर होतो, ज्याचा 26% आहे तो B ग्रुपमध्ये कव्हर होतो, C ग्रुप 34% पर्यंत जातो, 42% पर्यंत D ग्रुप. म्हणजे 42% पर्यंत आपण भार नियमन कुठंच करत नाहीये. पण 42%च्या वर गेलं की E and F ग्रुपला जर आपल्या सिस्टीमची डिमांड असेल तर आपल्याला भार नियमन करावं लागतं. सध्या परिस्थितीत आपण जवळजवळ G1 G2 G3 पर्यंत सध्या लोड शेडिंग करत नाहीये, कारण आपल्याकडं अँपल पॉवर अवेलेबल आहे. आता जिथं वीज चोरी जास्त आहे आणि वसुली कमी आहे असे जे ग्रुप्स आहेत ते G1 G2 G3 आहेत. आणि आपल्या परिमंडळामध्ये 282 फिडर आहेत, त्यातले फक्त 66 फिडर आपले ABCD ग्रुपमध्ये आहेत. म्हणजे औरंगाबाद शहर जर म्हटलं तर कमिशनर रिजन असल्यामुळं आपण इथं लोड शेडिंग करत नाहीये. परंतु त्यामुळं ग्राहकामध्ये बिल भरायला पाहिजे आणि वीज चोरी करू नये ही जी मानसिकता डेव्हलप व्हायला पाहिजे ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागत आहे. औरंगाबाद मधले असे कोणते भाग आहेत की जिथं वीज गळती किंवा थोडक्यात चोरीचं प्रमाण जास्त आहे असं म्हणू आपण? औरंगाबादमध्ये विशेषतः जर बघितलं तर आपले छावणी, शहागंज एरिया, चिकलठाणा एरिया हे जास्त म्हणजे जास्तीत जास्त लॉस असणारे म्हणजे भाग आहेत. हर्सूल असेल तर इकडं जास्तीत जास्त वीज चोरीचं प्रमाण पण जास्त आहे आणि पैसे भरण्याचं प्रमाण कमी आहे. आता परवा संध्याकाळी 8 वाजता मार्च 17-18 तारखेला मला एक फोन आला रात्री 8 वाजता की एका कॉलनीमध्ये सर मीटरचं टॅम्परिंग चालू आहे आणि रेड हँड तुम्ही पकडू शकता. मला ज्यावेळी कॉल आला त्यावेळी माझे अभियंते तिथले सहाय्यक अभियंता गव्हाड पाटील म्हणून होते, त्यांच्या टीमला मी फोन केला आणि इमिडिएट माझी टीम तिथे गेली. माझे कार्यकारी अभियंता पठाण होते, त्यांना सांगून लगेच तिथं पोलिसांची अरेंजमेंट केली. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की 5व्या मिनिटाला आपले सहाय्यक पोलीस निरीक्षक काकडे साहेब सातारा पोलीस स्टेशनचे तिथं आले आणि ऑन द स्पॉट मुद्देमालासहित आम्ही तो वीज चोरी करून देणारा आणि वीज चोरी करून घेणारा यांना आम्ही मुद्देमालासहित पकडला आणि अटक करण्यात आली. तर माझं असं आव्हान आहे की मीटरमध्ये टॅम्परिंगचे जो प्रकार या मराठवाडा रिजनमध्ये आपल्या होत आहेत ते जनतेने जर विरोध केला आणि स्वतःचं लाईट बिल जर प्रामाणिकपणे भरलं तर खरं म्हणजे कोणालाच आपल्याला
वीज चोरीसारखी 2003 इलेक्ट्रिसिटी 2003 प्रमाणे कारवाई करावी लागणार नाही किंवा कटू कारवाई टाळण्यासाठी वीज चोरी बंद करावी असं माझं नम्र आवाहन औरंगाबाद आणि जालना परिमंडळातल्या जनतेला आहे. अजून एक प्रश्न असा निर्माण झाला की जीटीएल गेलं, पुन्हा महावितरण आलं, यामध्ये पुन्हा मीटरची बदलाबदल झाली. आता हे जे नवीन मीटर आलेत त्याच्यामधनं वीज चोरी होऊच शकत नाही असा दावा केला जातो, परंतु कुठेतरी 1-2 महिने झाले की रिमोटवर मीटरचा हे कमी केला किंवा रीडिंग कमी झालं, अशा काहीतरी घटना समोर येतात. तर हे म्हणजे खरंच होऊ शकतं का की त्या मीटरमध्ये काहीतरी हे करून बारीक सारीक काडी करून आपण मीटर आपली रीडिंग कमी करू शकतो? कसं आहे मॅडम, खूप महत्वाचा या महावितरणच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे की टेक्नॉलॉजी जी आहे, आपण एखादी टेक्नॉलॉजी ज्यावेळी डेव्हलप करतो तर ते टेक्नॉलॉजी मोडीत करण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत राहते. आपण जर आता संगणकाचा विचार केला, संगणकाचे परिणाम खूप चांगले आहेत, परंतु व्हायरस ऍड करणारी एक यंत्रणा निर्माण होतच असते पॅरलल. तसं आम्ही टॅम्पर प्रूफ मीटर आणण्याचा प्रयत्न केला, प्रीपेड मीटर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने म्हणा की अशी एक यंत्रणा कार्यान्वित राहते की त्याच्यामध्ये टॅम्परिंग करणं, ग्राहकाला आमिष दाखवणं आणि वीज चोरी करण्यासाठी प्रवृत्त करणारी अशी यंत्रणा, कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत, त्याला आपण काही बंद आळा घालू शकत नाही. परंतु माझं ग्राहकाला एक वीज ग्राहक म्हणून आव्हान करायचे इच्छा अशी आहे की स्वतः वापरलेल्या विजेचं लाईट बिल भरण्यासाठी स्वतःहून प्रवृत्ती मानसिकता निर्माण केली पाहिजे. कारण आपण प्रत्येक गोष्टीसाठी ज्यावेळी खर्च करतो त्यावेळी विजेच्या बिलासाठी, आज आपण म्हणाला त्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा, एखाद्या वेळेस अन्न नसलं तर नाही मिळालं तर चालेल, वस्त्र नाही मिळालं तर चालेल, निवारा नाही मिळाला तर चालेल, परंतु घरामध्ये जर लाईट नसेल तर रात्री आपण झोपू शकणार नाही. मग ज्या विजेची गरज आहे, तुम्ही वापरणारा मोबाईल असेल, वापरणारा कॉम्प्युटर असेल, याच्यासाठी वीज ही अत्यंत आवश्यक आहे. आणि ती आवश्यक वीज जर आपण या पद्धतीने नाश करालो तर देशाचं खूप मोठं होणारं नुकसान आहे. टॅम्परिंगच्या बाबतीत आपण बोलत होतो, परंतु टॅम्परिंग मध्ये बऱ्याच वेळेस असं म्हणतात की वीज वितरण महावितरणचेच काही कर्मचारी गुंतलेले आहेत. हे कितपत हे आहे? आता याच्यामध्ये कसं, तुमच्या समोर अशी घटना आलेली आहे का की काही त्याच्यामध्ये कुणावर कारवाई झाली आहे, कुणावर? आता मी माझ्याकडे माझ्या ज्या 2 स्टाफने वीज चोरी केली होते त्यांना मी सस्पेंड केलेलं आहे. म्हणजे शेवटी माझे कर्मचारी सुद्धा एक ग्राहकच आहेत. आणि ज्यावेळी माझ्या निदर्शनास येतं की माझा कर्मचारी कुठंतरी वीज चोरीमध्ये इन्व्हॉल्व झालेला आहे, त्यावेळी आम्ही त्याला या कंपनीतून निलंबित करतो. निलंबित करून त्याच्यामध्ये अशी भावना रुजवण्याचा प्रयत्न करतो की ही एक आपलं म्हणजे महावितरण कंपनी आहे, तिच्यामुळे आपण मोठे झालोत, तिच्या पगारावर माझं कुटुंब आज मोठं होतंय, शिक्षण होतंय, सगळ्या फॅसिलिटी मिळत आहेत. कमीत कमी ही जी महावितरण कंपनी जी आपली माता आहे त्याच्याशी आपण गद्दारी करू नये ही शिकवण आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. परंतु कुठं एखादा सापडला तर त्याला आम्ही सोडतही नाही. अधिभाराचंही म्हणलं जातं की कायम अधिभाराच्या स्वरूपामध्ये बिलामध्ये काही ना काहीतरी समाविष्ट होत राहतं. हा अधिभार कशाचा भुर्दंड आहे ग्राहकांवर? अधिभार म्हणजे कुठल्याही शेतकरी असो किंवा सर्वसामान्य ग्राहक असो, त्याला हे लक्षात येत नाही की अधिभार काय आहे. हे नेमका अधिभाराचा भार कशामुळे लावला जातो, म्हणजे मला हे विचारायचं. ऍक्च्युली पूर्वी कसं होतं, आपण आता मंथली आपलं टॅरिफ इयरली आपलं MERCचं महाराष्ट्र वीज नियामक आयोग, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून आपल्याला दरवर्षी जो काही टॅरिफ असेल त्याची मंजुरी घ्यावी लागते. हे दर ठरवण्याचे अधिकार आम्ही फक्त त्याचा प्रस्ताव सादर करतो. महाराष्ट्र राज्य वीज आयोग नियामक आयोगाकडून प्रत्येक ठिकाणी सुनावणी होऊन तो वीज दर फायनल केला जातो. आता हा अधिभार वगैरे जो आहे, पूर्वी कसं होतं विजेच्या शुल्कामध्ये त्याचं ऍडिशन होतं. आता हा वीज शुल्क आम्ही वेगळा केला आणि त्याच्यावरचा अधिभार वेगळा केलाय. आता पूर्वी आपल्याकडे कसं होतं फ्युएल कॉस्ट ऍडजस्टमेंट PFC असायचं, म्हणजे जेणेकरून
फ्युएलच्या जशा किमती वाढतील किंवा किमती कमी होतील त्याच्याप्रमाणे तो कमी जास्त व्हायचा, पण तो आता आपण कमी करून टाकलाय. पण आता आपण काय केलं होतं, प्रत्येक वेळा अशी ओरड होते की वीज दर वाढले म्हणून आम्ही वीज शुल्क वेगळा ठेवला आणि अधिभार आता घरगुती ग्राहक असेल तर ₹1.18 तो फिक्स ठेवला. म्हणजे अशा पद्धतीने की त्यामुळे ग्राहकामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं हे झालं की महावितरणने अशा पद्धतीनं वीज दर वाढ केली वगैरे. कारण वीज दर वाढ ही आम्हाला MERCच्या परवानगीशिवाय करताच येत नाही. दरवेळेस हे महावितरण खूप म्हणजे वीज दर वाढीचे प्रस्ताव देतो त्यावेळेस एकदम डबल हे असतं आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी तडजोड होऊन काहीतरी एका ह्याच्यावर ते सेट होतं. परंतु ही वीज दर वाढ करताना काय निकष लावून हे प्रस्ताव दिले जातात? कारण दरवाढ होणार आता कृषी पंपासाठी सुद्धा दरवाढीची हे झाली. तर हे काय निकष असतात की ज्याच्यामुळे एवढी मोठी दरवाढ दरवेळेस लादली जाते ग्राहकांवर? हा विषय आपल्या पॉलिसी मॅटरशी संबंधित आहे, त्याच्यामुळे आपण याच्यावर जरा भाष्य करणं योग्य वाटत नाही मला. बरं, ठीक आहे सर, चालेल. मला अजून एक विचारायचं की चुकीची वीज बिलं, मीटर रिडिंग चुकीचं असणं, मीटरमध्ये फॉल्ट असणं, असे सर्वसामान्य ग्राहकांचे नेहमीचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहे. ज्यावेळेस तक्रार घेऊन हा सामान्य ग्राहक वीज मंडळाकडे किंवा महावितरणकडे येतो त्यावेळेस त्याला असं आधी सांगितलं जातं की तू बिल भरून टाक, मग पुढचं बघू. परंतु बिल भरल्यानंतरही त्याचे प्रश्न हे सुटत नाहीत. आणि दुसऱ्या बाजूनी ज्यावेळेस काही मोठे ग्राहक असतात त्यांचे प्रश्न चुटकीसरशी सुटतात. म्हणजे शेतकऱ्याला आपल्या विहिरीपर्यंत जर कनेक्शन घ्यायचं असेल तर त्याच्या विहिरीपर्यंत 2 खांब टाकायला सुद्धा त्याला वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते. हे सगळं जे आहे यामुळे जी एक महावितरण बद्दल चीड किंवा एक संताप निर्माण होतो, तर हे कसं थांबवण्याचे प्रयत्न करता येतील? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा की आमची ऑर्गनायझेशन ही ग्राहक ओरिएंटेड आहे आणि आमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस खूप महत्वाच्या आहेत. आता तुम्ही शेती पंपाचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न जो काढला, खरं म्हणजे आम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहोत. त्यामुळं माझ्याकडे मी जॉईन झाल्यानंतर जवळजवळ 22,000 पेंडिंग होतं औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातलं. माझ्या परिमंडळातली टीम म्हणजे विपुल पिंगळे असतील, पवन कचोट असतील, जयस्वाल असतील, हे कार्यकारी अभियंते आणि माझ्या टीमच्या माध्यमातून आम्ही एक व्हेरिफिकेशन, शेती पंपाचं व्हेरिफिकेशनचं 1 फेब्रुवारीला आम्ही एक ड्राईव्ह घेतला आणि त्यामध्ये असं आढळून आलं की या आपल्या दोन्ही जिल्ह्यातले मिळून 5,510 कनेक्शनची लाईन रेडी आहे, फक्त आपण कनेक्शन दिलेलं नाही आहे. तर मला सांगायला मॅडम अभिमान वाटेल की आम्ही ते 20 दिवसामध्ये 5,510 ग्राहकांना मीटर बसून कनेक्शन दिले, जेणेकरून महावितरण कंपनी ग्राहकांसाठी पुढे येत आहे की ग्राहकांना कनेक्शन देण्यासाठी आमच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अंडर CMD सर, आमचे संजीव कुमार सर यांच्या माध्यमातून आता आपण 24 तासामध्ये कनेक्शन देण्याची सुद्धा स्कीम आपल्या अंमलात आलेली आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्वे करून 24 तासात कनेक्शन देण्याचे आदेश आपल्याला आहेत. दुसरी गोष्ट, ही ज्या ग्राहकाच्या बिलिंगच्या तक्रारी आहेत या बिलिंगच्या तक्रारी येऊ नयेत म्हणून आपण मोबाईल ॲपच्या माध्यमातून रीडिंग घेण्याची सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ग्राहकाला प्रोव्हिजन ठेवलेली आहे की ग्राहकाचे प्रथम आता आम्ही मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करतोय. आज आपल्या शहरामधले 84% ग्राहकाचे मोबाईल नंबर आम्ही आता आमच्या सिस्टीममध्ये फीड केलेले आहेत. आपल्या परिमंडळामध्ये 67.47% ग्राहकाचे मोबाईल नंबर आपण रजिस्ट्रेशन केले आहेत. या माध्यमातून एखाद्या ग्राहकाचं रीडिंग आलं नसेल तर त्या ग्राहकाच्या मोबाईलवर SMS जातो आणि ग्राहकाने स्वतःच्या मोबाईलवरनं जर रीडिंग फीड केलं मोबाईल ॲपच्या माध्यमातून तर आमच्या सर्व्हरला ऍक्सेप्ट होतं आणि या ज्या रीडिंग न घेतल्याच्या तक्रारी ग्राहकाच्या आहेत ह्या सोडवण्यासाठी आमच्या मोबाईल ॲपचा खूप चांगल्या प्रमाणात उपयोग होतोय. आता दुसरी गोष्ट, चुकीचं बिल असेल तर आता आमची ग्राहकांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी 100% जर मोबाईल ॲपचा वापर केला तर चुकीचं बिल हे राहणारच नाही. आणि ज्या काय कंप्लेंट्स आहेत राहिलेल्या असतील, जुन्या असतील, याच्यासाठी आम्ही जवळजवळ मॅक्झिमम कंप्लेंट्स ह्या आपल्या स्लम एरियातून राहतात की मीटर सापडत नाही किंवा रिडिंग घेतलं जात नाही. तर त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या असे कॅम्पचं आयोजन
2 महिन्यापूर्वी केलं होतं जानेवारीमध्ये, आणि या महिन्यात कॅम्पचं आयोजन करतोय की जेणेकरून त्या ग्राहकाची तिथंच कंप्लेंट सोडवली जावी, नवीन कनेक्शन पाहिजे तर तिथंच ताबडतोब कोटेशन भरून कनेक्शन दिलं जावं. अशा पद्धतीची योजना सुद्धा आपण जानेवारीत राबवली होती आणि या महिन्यातही राबवण्याचा प्रयत्न करतोय. आपण बघतोय सरांकडनं एक सर्वांगानं काही प्रश्नांची उत्तरं घेण्याचा आपला प्रयत्न आहे. विजेसारखा आपला जिव्हाळ्याचा हा जो विषय आहे त्यावरही आपण अजून सरांबरोबर याच्या पुढे आपण गप्पा मारणारच आहोत. आपण इथे घेऊया एक छोटासा ब्रेक.